हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आय होप सगळे मजेत असणार आहेत आणि असेच आपले छान छान व्हिडिओज तुम्ही रेग्युलर बघत असणार आहेत. तर आज आहे शिवरात्री आणि आता आम्ही चाललोय बाहेर. आवरलंय सगळ्यांचं. इकडे शौर्य इकडं आणि शर्विलला घेऊन पप्पा गेले ते खाली दोघं जण रिक्षा बघायसाठी. आणि इकडे मम्मी आहे, मम्मीचं पण आवरत आहे. आणि सकाळी उठल्यापासून दोघींनी पण सगळं काही आवरून घेतलं आणि चालले आवरावरीत चालली आता सगळी. तर थोड्या वेळाने निघू आणि इथून पुढचा जो काही ब्लॉग असेल तो तुम्ही नक्की कंटिन्यू करा. आणि जे काही शिवरात्रीमध्ये असं आमच्या इकडे खूप छान शिवरात्र भरते, तर मग ती पण तुम्हाला मी दाखवेल. तर चला इथून पुढचा ब्लॉग असाच कंटिन्यू करा. त्यानंतर आम्ही गेलो शिवरात्रीमध्ये आणि शिवरात्रीत गेल्या गेल्याच इतके छान खेळणे, खूप खूप सुंदर असा घरातल्या डेकोरेटिव्ह वस्तू, खूप सुंदर सगळं काय होतं. पण बाळांच्यामुळं मला काही घ्यायला जमलं नाही, ती गोष्ट वेगळी आहे. तर चला इकडे आहे ना खूप सुंदर अशा फुलदाण्या वगैरे ठेवलेल्या होत्या आणि जास्तीत जास्त आहे ना लहान बाळांचेच खेळणे होते. हे बघा इकडे पण आहे ना फुगे वगैरे भरपूर काय होतं. आणि माझ्या बाळांना तर नुसतं गाड्यांचंच वेड होतं. सो गेल्या गेल्या गाड्या वगैरे घेतल्या आणि त्यानंतर मग आहे ना हे ज्या अशा फिरायच्या गाड्या असतात तर त्यामध्ये बसवलं दोघांना. शौर्य तर काय बसत नाही, पण बबडीसोबत शौर्यविल मात्र बसला. तर दोघं पण मस्त बसले होते आणि थोडं दोघं पण घाबरलेले होते. सो दोघांचं पण चाललेलं मस्त खेळायचं इकडं. आणि अशा बऱ्याचशा राईड होत्या. हे जे एलिफंट दिसतात ते, हे परत एरोप्लेन्स आणि ते जम्पिंग जपांग सगळं काही होतं. पण अजून ते छोटे आहेत, सो मग त्याच्यामुळं त्या दोघांना, शौर्य तर बसतच नाही पण शर्विल तरी बसत होता. त्यामुळे मग त्याला असं ते मोर होता, आणखी एक फोर व्हीलर होती, तर त्या फोर व्हीलरमध्ये पण त्याला बसायचं होतं आणि तो आवर्जून सांगत होता की मला यात बसव म्हणून. सो मग त्याला ते बसवत होते आणि त्याच्यासोबत बबडी पण होती. तर पारसला तर काय बसायचं नव्हतं, कारण तो मोठा आहे, तो या छोट्या गाड्यांमध्ये बसत नव्हता. सो त्यांना बघतच थांबला होता. आणि शर्विलने मात्र मस्त मजा केली, शौर्य काही बसला नाही. सो त्यानंतर मग आम्ही निघालो पुढे आणि शर्विलला मात्र सगळ्याच गोष्टींमध्ये बसायचं होतं, सगळे खेळणे घ्यायचे होते, असं सगळं काही होतं. आणि इतकं छान वाटत होतं ना, भरपूर मस्त असं सगळीकडे परिसर होता. आणि हे जे आहे ते महादेवाचं मंदिर आहे, जिथे पूजा वगैरे असते. तर आम्ही दरवर्षी आहे ना आधी यायचो की पहाटेच उठून सगळं दर्शनाला वगैरे यायचो, पण आता काही कारणामुळे ते जमत नाही. आत्तू जाते पण आम्ही कधी जात नाही आता. सो मग इकडे ना अजूनही खूप जास्त लाईन होती आणि ती दिवसभर चालूच असते. पण ह्या दोन्ही पिल्लांची मात्र रडारड फक्त गाड्यांसाठी. आणि घरी आल्याबरोबर हे अशा गाड्यावरनं खेळायला पण लागले होते आणि भांडणं पण चालू होते. कट टू नेक्स्ट डे. तर काल शिवरात्री झाली आणि शिवरात्रीतून जाऊन आल्यानंतर अजिबातच व्लॉग घेतला नाही. सो म्हटलं चला कालचा व्लॉग आजच कंटिन्यू करते. तर काल शिवरात्रीत गेलो होतो आणि ह्या दोन्ही पिल्लांनी इतका जास्त त्रास दिला आहे. हे बघा आता पण आहे ना दोघं पण रेडी झाले. तर आज मी चालली आत्तूकडे थोड्या वेळासाठी आणि ही दोन्ही पिल्लं बघा. हां चला चला. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो आत्तूकडे. सो आत्तूकडे गेलो आहे आणि दीदी घरी नव्हते, कारण तिला स्कूलला गेली होती. तर मग इकडं शर्विल आणि शौर्य सगळे दीदीचे खेळणे घेऊन बसले होते आणि ही तिचे भांडेकुंडे घेऊन हे त्यांचं असं काही खेळायचं चालू होतं. तर आत्तू त्यांना एक एक खेळणे काढून देत होती आणि त्यांचं एक एक खेळणे खेळायचं काम चालू होतं. इकडं शौर्य गेला होता आत्तूसोबत खेळायला. सो मग ही अशी दोघे काही मस्ती करत होते. तर त्यांच्यातच बराचसा वेळ गेला आणि आज आम्हाला निघायचं पण होतं, त्यामुळं जास्त वेळ न थांबता मी लवकरच निघणार होते. तर शर्विल इकडं शौर्य असे खेळत होते आणि त्यानंतर आत्तूचं असं चाललं होतं की मला त्या दोघांचं सोबत फोटो पाहिजेत. तर म्हटलं ठीक आहे चल काढून घे. आणि मग ते दोघांनी काय गंमत केली बघा. ये पडदा बशी थांब. त्यानंतर मग आत्तूकडून आम्ही आलो घरी आणि जायचं होतं आता आम्हाला. 3:30 होत आले होते आणि थोडाच वेळ होता आम्हाला निघायसाठी. तर इकडे दीदी चालली होती तिच्या ट्युशनला. तर शर्विलने तिला अजिबात जाऊ दिलं नाही, की थांब जरा इकडेच थांब. दरवाजा लावून घेत होता तो स्वतः आणि तिला जाऊ देत नव्हता. शौर्याचं मात्र काहीतरी वेगळं चाललं होतं की मला उचलून घे. ती आली की फक्त तिला उचलून घेण्याचंच काम लावत असतो. तर तिला जायचं होतं ट्युशनला, पण शर्विलचं काय मन नव्हतं तिला जाऊ द्यायचं. तो तिला बोलत होता की नको जाऊस नको जाऊस. त्या दोघांसोबत ती छान खेळली थोडा वेळ आणि त्यानंतर ना मग आम्ही निघालो होतो घरी जायला, की
संध्याकाळचे 4-4:30 होत आले होते आणि आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी. शौर्य तर मस्त रिक्षामध्ये बसले होते, पण त्यांना झोप येणार होती थोड्याच वेळात. सो ते थोड्या वेळाने झोपून पण गेले. सो मग त्याच्या आधीच ही क्लिप घेतलेली आहे. तर त्यानंतर घरी गेले आणि तिथून पुढचा व्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. नेक्स्ट डे मम्मीकडून काल आले जाऊन आणि घरी आल्यानंतर तर तुम्हाला माहिती आहे घरात 2 दिवस जरी नसेल तरी घरात इतका जास्त पसारा म्हणण्यापेक्षा धूळ जास्त होती. तसंही आहो नव्हते त्या काल संध्याकाळी परवा संध्याकाळी येऊन ते डिरेक्टली उद्या काल कामाला गेले. सो मग घरामध्ये असा काही पसारा नव्हता फार, पण जे काही धूळ प्रत्येक फर्निचरवरती फरशीवरती सगळं काय होतं. तर आल्याबरोबर आधी सगळं काय आवरायला घेतलं, कारण ही दोन्ही पिल्लं लोळायला लागली की लोळायलाच लागतात फरशीवरती वगैरे. मग सो मग पहिले झाडून वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग बाकीचं जे काय फर्निचर होतं तर ते सगळं क्लीन केलं, फरशी वगैरे क्लीन करून घेतली आणि मग स्वयंपाकाला लागली. सो मग त्यानंतर मी व्हिडिओज काही शूट केला नाही. बाळा पण खेळत होते छान आणि आहो गेले होते कोकणात. सो मग त्यांची जी काही कपडे होती रेती ज्याच्यात म्हणजे रेतीवाली वगैरे कपडे होती, तर मग ती पण सगळी धुवायची होती. सो मग त्याची पण मशीन वगैरे लावायचं चाललं होतं. काही हाताने कपडे धुवायची होती, ते सगळं काही धुवून घेतलं आणि मग म्हटलं आता थोडंसं रेस्ट करूया. त्यामुळे मग काल काय ब्लॉग स्टार्ट केला नाही. म्हटलं चला आजचा ब्लॉग आपल्याला एंड करायचा आहे. सो मग म्हटलं चला आत्ता शूट करते. तर करीत गेलं होतं तर शौर्य आणि शर्विनने इतकी जास्त मस्ती केली आणि खेळले पण छान, पण इतका जास्त त्रास दिलाय ना, अक्षरशः गाड्यांसाठी इतका वैताग दिला. त्यांनी कंप्लीट 10 गाड्या घेतल्यात त्यांनी आणि घरामध्ये काय होत्या त्या वेगळ्याच, पण 10 गाड्या त्यांनी शिवरात्रीमध्ये विकत घेतल्या. ते ॲक्च्युली त्यांना जिथे गाडी दिसेल आत्तापर्यंत त्यांना असं आम्ही कोणत्या फंक्शनमध्ये किंवा त्यांना आत्तापर्यंत असं कोणत्या यात्रेच्या ठिकाणी वगैरे असं कधी नेलं नव्हतं. ही फर्स्ट टाईम होता त्यांचा आणि फर्स्ट टाईम गेले होते, त्यामुळे त्यांना बऱ्याचशा गोष्टी दिसत होत्या आणि त्यामुळे जी गोष्ट दिसते नवीन तर ती घ्यायचीच होती आणि त्यासाठी रडणं चाललं होतं. तरी पण मग आहे ना कमी म्हणता नको म्हणता 10 गाड्या त्यांना घेऊन दिल्यात आणि ते लोक त्या गाड्यांसोबत तर खेळतच होते. पण मी काय केलं की त्यांना फक्त त्यातल्या 2च गाड्या काढून दिल्यात नॉर्मली खेळायला आणि बाकीच्या सगळ्यावरती ठेवून दिल्यात, कारण मग आहे ना एकत्र सगळ्या काढणार आणि एकत्र सगळ्या गाड्यांची वाट लावून ठेवणार. आणि माझ्यासाठी तर मला काही घ्यायला भेटलंच नाही, तरी पण आहे ना मी त्यातल्या थोड्याशा 2 वस्तू घेतल्यात माझ्यासाठी, तर त्या तुमच्यासोबत शेअर करते. हे मी असं एक गळ्यातलं घेतलं आहे मंगळसूत्र, मोत्याचे त्याला मोती आहे आणि त्याच्यात मल्टी कलरचे खडे आहेत, तर ते तुम्हाला दाखवते मी ओपन करून. आणि हे एक गळ्यातलं घेतलं जे आता सध्या ट्रेंडिंगला आहे आणि छान होतं. ते मोत्यांचंच घेतलं आहे, कारण मग ते कोणत्या पण साडीवरती ड्रेसवरती पण घालायला छान वाटतं. सो मी ते तुम्हाला दाखवते. हे असं गळ्यातलं घेतलं आहे मी. एक मिनिट. हे असे छान आहे ना मल्टी कलरमध्ये, ग्रीन आणि रेड कलरचं स्टोन आहे त्याला मध्ये, आणि हे पूर्ण साईडचे आहेत ते मोती आहेत आणि ही अशी 2 याची सर. तर हे असं गळ्यातलं घेतलं आणि ते घातल्यावरती पण छान दिसतंय. अगदी आपण नॉर्मल रेग्युलर साडी, अगदी सिम्पल असं साडीवर घालण्यासाठी एकदम मस्त दिसतंय. सो हे घेतलं आणि हे मला फक्त 100 रुपयात भेटलं, जे की बाहेर आपण असं इतर वेळेस घ्यायला गेलो तर खूप जास्त महाग भेटतं. आणि अशा गोष्टी आहेत ना ज्या आपण यात्रेमध्ये वगैरे घेतो ना, तर छान पण भेटतात आणि स्वस्त पण भेटतात. तर आणि हे गळ्यातलं, याच्यात एक लोटसवाला असतं तर ते मला घ्यायचं होतं, पण ते काय मला घ्यायला भेटलंच नाही, कारण बाळांनी खूप जास्त त्रास दिला. आणि हे असं मंगळसूत्र घातले, ते गळ्याच्या भोवती खूप छान दिसतं. घालून दाखवते. आणि हे असं गळ्यातलं मंगळसूत्र वरचं नसेल ना तर एकदम छान दिसणार आहे. हे बघा, हे असं दिसतं. आणि या अशा गोष्टी आहेत ना गळ्यातले किंवा असं कानातले वगैरे, तर कानातले तर खूप छान होते पण मला घ्यायलाच भेटलं नाही ऑब्व्हियसली, कारण बाळा खूप जास्त त्रास देत होते, त्यामुळे मला ते काही घ्यायला भेटलं नाही. पण मस्त मस्त सगळ्या गोष्टी होत्या. थोडेफार क्लिप्स वगैरे घेतले आणि बाळांसाठी खेळणे घेतलेत बरेच, त्यामुळे मला बाकीचं तर काही घ्यायला भेटलं नाही. तर आणि अशा गाळ्यातले वगैरे आहेत ना अशा यात्रेच्या ठिकाणी वगैरे खूप छान भेटतात आणि ना कमी रेटमध्ये भेटतात ॲज कम्पेअर टू आपण ज्यावेळी दुकानात घ्यायला जातो त्या कम्पॅरिझनमध्ये. आणि हे गळ्यातलं, आणि जे गळ्यातलं मी तुम्हाला दाखवलं तर ते पण तुम्हाला कसं वाटलं हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.